शारदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन। बरवया बरवंट घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे। मुकुट माता कोठी सूर्याचा झल्लाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी। ओती व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेलाळ रखुमादेवी। उद्धव क्रूर उभे दोहीकडे वर्णिती पवाडे सनकादिक। तुका म्हणे नव्हे अनिका सारिखा तोची माझा सखा पांडुरंग। बरवया बरवंट घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय याही अभंगातून ज्या पांडुरंगाच्या दर्शनाची आपण अपेक्षा करत आहोत, इच्छा करत आहोत, त्या पांडुरंगाचं वर्णन करतायत। भगवंताचं वर्णन करणारा हा अभंग आहे। तेव्हा तुकोबारांना विचारलं, म्हटले कोणाच्या दर्शनाची तुम्हाला अपेक्षा आहे? तुकोबाराय म्हणतात, गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन। गरुडाचे वारिके, गरुड हे ज्याचं वाहन आहे। भगवंताचं, भगवान विष्णूचं वाहन काय आहे? गरुड अशा प्रकारचं। या गरुड वाहन होण्याला मोठी कथा आहे। गरुड भगवंताचं वाहन कधीपासून झालं, कसे झाले याविषयी पुराणामध्ये आख्यायिका आहे। कश्यप ऋषीच्या पत्न्या त्यामध्ये कद्रू आणि विनता कश्यप ऋषींच्या पत्न्या। विनतेच्या उदरी अरुण आणि गरुड या दोघांचा जन्म झाला आणि कद्रूच्या उदरी सगळे साप जन्माला आले। त्या दोघी एके दिवशी गप्पा मारत बसल्या असताना सूर्याच्या रथाचे घोडे कोणत्या रंगाचे आहेत हा विषय निघाला। विनतेनं सांगितलं की ते पांढऱ्या रंगाचे आहेत, कारण तिचा मुलगाच त्या रथाचा सारथी असल्यामुळं त्यांनी सांगितलेलं असेल। कद्रूनी कसं तिला काय माहिती होतं, पण ती म्हणे नाही काळ्या रंगाचे, ती म्हणे नाही पांढऱ्या रंगाचे, ती म्हणे नाही काळ्या रंगाचे। आणि मग माणसाचा अभिमान मग गप्प नाही बसत। कामाना धामाचे अशा प्रकारचे मानव देहातलं आयुष्य, विनाकारण कष्ट, ते सूर्याचे घोडे यांचा त्याचा काही संबंध नाही, यांनी काही विकत घेतलेले नाही, यांना काही मिळणार नाही, त्या रथावर बसायला बी मिळणार नाही। अरे पांढरे असतील नाही तर काळे असतील, काय घे नाही। पण मग बाबा बाबा कोणी आता ते म्हणत टीव्हीवर गुजरात मध्ये निवडून कोण येईल, इथे 15,000 कोटीचा हे लागलाय, 15,000 कोटी। रिकामीच काम नाही काही, कोणी निवडून आलं तर ह्यांना काही चहा पाजणार आहे का? रिकामी काम म्हणजे ते भक्ती बाबांनी एक गोष्ट सांगितली होती, रिकामी काम कशी करते माणसं।
सासरा, जावाई आणि मुलगी चालले होते पायी. एका ज्वारीच्या शेतातून पाऊल वाट जात होती, त्याच्यातून ते चालले. ज्वारी चांगली आलेली होती, निसवलेले दाणे भरायला लागले होते, डोक्याच्या वर वाढलेली चांगली ज्वारी होती. असं 3-4 एकरचा तो फळ होता. कोणालाही पाहिलं तर आनंद वाटायचा. मग त्या जावई आणि सासऱ्याचे बोलत बोलत, किती होईल बा ही ज्वारी? त्यांची नव्हती ती, कोणाची दुसऱ्याची होती, पण साधा पाहिले किती होईल ज्वारी. तो सासरा म्हणला 4 खंड्या तर ज्वारी व्हायलाच पाहिजे. 20 क्विंटलला 1 खंडी म्हणत होती पूर्वी, 4 खंडे ज्वारी व्हायला. तो म्हणला नाही, 20 खंडीला 1 दाणा कमी नाही होणार. तो म्हणे नाही, 4 खंड्याच्या वर 1 दाणा नाही होणार. तो म्हणे 20 खंड्याला 1 दाणा कमी नाही होणार. ते म्हणे मी म्हणतो ना 4 खंड्या, ते म्हणे मी म्हणतो ना 20 खंड्या. असं करता करता त्यांची लागली धराधरी. आता हे तरुण ते म्हातारं, पण मग ते बी माघार घेणं गेलं ना. विचित्र राहते काही काही म्हातारे. त्या जावयानं त्याला उचलून असं खाली आदळलं, त्याच्या छातीवर बसून लागला घोळसायला त्याला असं जमिनीवर. म्हण 4 खंड्या होईल. तो म्हणे नाही, 20च खंड्या होईल. पाठ घासायला लागली. आता ती पोरगी म्हणे बापू म्हणा ना 4 खंड्या, तुम्हाला तरी काय घेणं बरं. तिचं नाव वसू होतं. ती म्हणे वसू ग वसू, पाठ घासू ते घासू आणि पुन्हा 16 खंड्याचा तोटा कुठं सोसू. रिकामी काम. म्हणजे या प्रवचनात हा दृष्टांत सांगणं हे पण रिकामच काम आहे. काही तर ते कद्रू आणि विनता नाव त्याचं झालं. मग त्यांची शर्यत लागली. ते म्हणे जर पांढरे घोडे असले समजा सूर्याचे, तर कद्रूनी जन्मभर विनतेच्या घरी दासी होऊन काम करायचे. आणि ते म्हणे जर पांढरे नसले, थोडंफार जरी कुठं काळं वगैरे असलं, तरी विनतेनं तिची दासी बनायचं. झालं. मग संध्याकाळी ती हिची पोरं आली, तिची पोरं आली. विनतेनं विचारलं पोरांना, पोरं घोड्याचा कलर कसा आहे सूर्याच्या रथाच्या? पांढरा आहे म्हणे. बरं झालं म्हणे, मी जिंकले. मग ते साप आले. सापाला विचारलं तिच्या आईनं कद्रूनं की कसा आहे कलर? त्यांनी सांगितलं पांढरा आहे. ते म्हणे अरे बापा. आणि मग तो फारच काम बिघडलं. ते म्हणे काय झालं गाई? अरे म्हणे आमची अशी अशी शर्यत लागलेली आहे, आणि मी म्हणले की ती म्हणली पांढरा आणि मी म्हणे काळे आहेत, आणि आता तर मला काय व्हावं लागल? दासी व्हावं लागल. मग तुम्ही काहीतरी करा ना म्हणे, तुम्ही एवढे मोठे मोठे काय कामाचे. मी दासी होणार नाही, ती माझी दासी झाली पाहिजे, असं तुम्ही काहीतरी करा. ती म्हणे आम्ही काय करायचं? म्हणजे काय करायचं? त्याला काय कलर लावून लावायचा का? सूर्याच्या रथाचे घोडे आहे, तिथं जवळ गेलं तर आम्ही तडफडून मरून जाऊ ना. पण ती म्हणे मग तुम्ही इतके काय कामाचे? तुम्हाला मरणाची भीती वाटते. मी दासी झाली तर त्याचं काय नाही वाटत, पण तुमच्या मरणाची भीती वाटते का? मग मीच तुम्हाला शाप देऊन देते की तुम्ही अल्पायी व्हाल. आईनच पोरांना शाप दिला. पोरं घाबरले, आई असं नको करू म्हणे. आणि मग ते गेले कसे तरी, त्या दंश केला त्या घोड्यांना. तर त्या विषामुळे ते कान त्यांचे काळे झाले, आणि मग पायाला गेले. कान काळे दिसले. कान काळे होते त्याच्यामुळं कद्रू जिंकली, आणि ती विनता हरली. आणि मग तिला खूप पोरांनी सांगितलं होतं ते पांढरे आहेत. गरुडा आला. गरुडाला सांगितलं की अरे तुला विचारलं होतं मी सूर्याचे घोडे कसे आहेत? पांढरे शुभ्र. हो म्हणले पांढरे शुभ्र. अरे प्रत्यक्ष आम्ही पाहिलं, कान तर काळे आहे त्याचे. ते म्हणे कसं शक्य आहे? काहीतरी केलं मग यांनी. कान काळे नाही पांढरेच आहे.
पण म्हणे आता मी तर पैन हारले, मला दासी बनावं लागेल तिची. गरुडाने सांगितलं तिला विचार की दास्यत्वातून मुक्त होण्याच्या करता तू काय घेशील. तिने विचारलं, ती म्हणे स्वर्गातलं अमृत आणून जर माझ्या पोराला पाजलं तुझ्या पोराने तर माझ्या दास्यत्वातून तो मुक्त झाली, कारण मी शाप दिलाय पोरांना अल्पायू व्हाल म्हणून. अमृत पेले तर ते दीर्घायू होतील. ठीक आहे म्हणे. गरुडाला सांगितलं असं असं. ते म्हणले ते ठीक आहे, आपण अमृत आणून द्यायचं काम करू. प्यायचं त्यांचे त्यांनी प्यावं, आपण काय पाजणार. गरुडाने स्वर्गात अमृतावर हल्ला केला. त्या ठिकाणी अमृताचं रक्षण करण्याकरता जे राक्षस होते, यक्ष होते, बदडले. ते कोलाहल झाला. सगळ्या स्वर्गामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली की अमृतावर गरुड नावाच्या पक्षाने हल्ला केलेला आहे, तो घेऊन जाणार आहे पृथ्वीवर. मग सगळे देव आले. सगळ्या देवांना याने हरवलं. इंद्राचं वज्र सुद्धा याच्या पुढं काही, इंद्राला फटका मारला, तो लपून बसला. मग त्यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, ब्रह्मदेवाचं काही चाललं नाही. शंकराची प्रार्थना केली, शंकराचं त्रिशूळ याने खाऊन टाकला. शेवट विष्णू भगवान आलेले आहेत. विष्णूचं आणि गरुडाचं काय झालं, युद्ध झालं. महाराज विष्णूचं चक्र, विष्णूचं सगळे धनुष्यन गदान फिदान, गरुडा पुढं काहीच चाला नाही गेलं. त्याच हुशारच माणसं, चतुरातो शिरोमणी. वा गरुडा वा, तुझं युद्ध कौशल्य पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. बोल, तुला काय इच्छा आहे. आता हे फुगलं होतं की विष्णूची सगळी अशा प्रकारची हत्यारं आपण निष्फल केली, त्याच्यामुळं हे फुगलेलं होतं. ते म्हणे वा रे वा, म्हणजे मी तुला जिंकलंय आणि पुन्हा मला वर देऊन पुन्हा माझ्यापेक्षा तू मोठा होतो काय. तुला माग नाही काय मागायचं, ती मला काय मागायचं सांगतोस. पठ्ठ्या, मी तुला पाहिजे ते देईन, बोल तुला काय पाहिजे. तू म्हणे पा बरं, मग मागल ते तुला द्यावं लागेल. हा, शूर आहे मी. शुराचा बाण जसा खाली जात नाही तसंच वचनही खाली जात नाही. बोल तुला काय लागत. मग त्यांनी सांगितलं, हो माझा वाहन. आता अगोदर काय झालं, बोलून फसलेला होता, असं फसवून वाहन केलेलं आहे देवाने याला. मग त्याने सांगितलं, देवा माझी आई दास्यत्वात गुंतलेली आहे, तिच्याकरता हे अमृत न्यायचंय. त्याने सांगितलं, गरुडा अमृत खाली गेलं, सापाला मिळालं, जगाचं काय व्हायचं. लोक पुण्य कशाला करतील, मग स्वर्गात येतील कशाला जर अमृत खाली पृथ्वीवरच मिळायला लागलं तर. ते म्हणे ते काही झालं तरी पण माझ्या आईला मुक्त करणं ही तर माझी जबाबदारी आहे ना. ते तुमचं तुम्ही बघा, बाकीचं मी अमृत घेऊन जाणार, जो आडवा येईल त्याला लोळवणार. असं ठरलं की याच्या आईलाही मुक्त व्हावं आणि अमृतही खाली राहू नये. मग त्यांनी युक्ती सांगितली, असं कर, तू अमृताचा कुंभ घेऊन जा, त्या कद्रू पुढं ठेव आणि कद्रूला सांग की हे अमृत स्वर्गातलं दिव्य आहे, याला स्पर्श करायचा असेल तर गंगेचं स्नान करून ओल्या कपड्याने स्पर्श करायचा. जर विठ्ठलशाह ह्याच्यामध्ये अशुद्ध अवस्थेमध्ये त्याला जर स्पर्श केला तर तो जळून खाक होईल. तेव्हा तुझ्या पोराला सांग की गंगेवरून स्नान करून यायचं आणि तोपर्यंत तू हे अमृताचा कुंभ देऊन तुझ्या आईला सोडवून घे. मग पुढचं पाहतो आम्ही काय करायचं. ते म्हणे मला काय अडचण आहे, माझी आई दास्यत्वातून सुटली, संपलं काम. मला सापाला लय आमर करायची इच्छा, असं थोडंच आहे. मग त्याने तो कुंभ नेला. कद्रूला सांगितलं, हा कुंभ अमृताचा आहे, चल माझी आई तुझ्या वचनातून झाली मोकळी. ती म्हणे झाली मोकळी, पण सावधान, जेव्हाने सांगितलेलं आहे की हे दिव्य अमृत आहे, ज्याला कोणाला याला स्पर्श करायचा आहे त्याने पहिलं गंगेत जाऊन स्नान करून यायचं आणि मग ते प्राशन करायचं. कद्रूने पोरांना सांगितलं, पोराव पळा. ते पळाले, स्नान आला, गरुड तिथून निघून गेला.
अमृताचा कुंभ दारामध्ये तुळशीच्या ओट्यावर ठेवलेला, तेवढ्यात इंद्र कावळ्याच्या रूपात आला आणि तो कुंभ उचलला. ते उचलताना काही थोडस हेंडकाळलं, त्याच्यात काही थेंब खाली पडले, ते हरळावर पडला, हरळ अमर झाली. साप तिकडून पळत आले, तोपर्यंत ते निघाला होता, थेंब पडले होते, त्यांनी काही चाटायचा प्रयत्न केला, ते जिभा चिरले त्यांच्या, आणि मग तो काही पाण्यामध्ये पडलाय, तिथं कुंभमेळा भरतो. तर अशी कथा आहे. तेव्हा अशा प्रकारे भगवान विष्णूचं गरुड काय झालेलं आहे वाहन, पण नंतर मग तो भगवंताची महत्ता जाणून अनन्य सेवक झाला. असं गरुडाचे वारिके, गरुड हे ज्या देवाचं वाहन आहे. कासे पितांबर, कमरेला पितांबर अशा प्रकारचं परिधान केलेला आहे. सावळे मनोहर कै देखेन, आणि ज्याचं रूप सावळा आहे, पण सावळा असलं तरी मनोहर आहे. मनोहर म्हणजे मनाला ते हरण करणार आहे, मनाचं हरण करणार आहे, मनाला खेचून घेणार आहे, मनाला वेध लावणार आहे. अशा प्रकारचं जे भगवंताचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या दर्शनाची मला इच्छा आहे. कोण जाणे केव्हा अशा प्रकारचं स्वरूप मला दिसणार आहे. सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंट घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. तुकोबाराय म्हणतात की हा घनमेघ सावळा, पाणी असलेल्या ढगासारखा ज्याचा सावळा रंग आहे, असा हा परमात्मा. परमात्मा सावळा आहे. त्यांनी अवतार वेगवेगळे घेतले तरी तो सावळाच आहे. राम अवतारामध्येही सावळा आहे, कृष्ण अवतारामध्येही सावळा आहे, पांडुरंग तर सावळा आहेच आहे, कृष्णाचाच तो अवतार आहे. परमात्म्याचं रूप सावळं आहे. एकाने विचारलं, देवाचं रूप सावळं का आहे हो? खरं असं आहे की देवाला तर रूपच नाहीये, रंग नाही. रंग नाही म्हणजेच रूप अशा प्रकारचं नाही. नाही रूप नाही नाव, नाही ठाव धराया, त्याला वास्तव रूप नाहीये. पण सगळ्या भक्तांनी तो सावळा म्हणून वर्णन केलेलं आहे. सावळावो हरी सावळावो. क्वचित ठिकाणी निळा म्हटलेलं आहे, क्वचित ठिकाणी काळा अशा प्रकारचा म्हटलेलं आहे. पण फिक्कट काळा म्हणजेच सावळा. तो सावळा परमात्मा ज्यांना ज्यांना दर्शन झालं त्यांनी तो सावळा आहे अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा तो सावळा का आहे? त्याची उपाधी शुद्ध सत्वगुण आहे, आणि सत्वगुणाचा कलर पांढरा आहे. तमोगुणाचा कलर काय आहे? काळा आहे. आणि परमात्मा काळ्या रंगाचा, सावळ्या रंगाचा का आहे? याच्यावर अनेकांनी वेगवेगळी मतं सांगितलेली आहेत. एक मत असं आहे की भगवान शंकर हे भगवान विष्णूचे अनन्य भक्त आहेत आणि सतत विष्णूचं ध्यान करतात, सतत ध्यानामध्ये असतात. घरी ध्यानाला प्रतिबंध येतो म्हणून मसनवाट्यात जाऊन बसून ध्यान करतात. शंकराची मंदिर बहुतेक कुठे आहे? मसनवाट्यात आहे. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा. गजचर्मधारी स्मशाने राहिला. कशा करता? भगवंताच्या ध्यानामध्ये विघ्न येऊ नये म्हणून, वैराग्य कमी पडू नये म्हणून. मसनवाट्यात गेल्यावर विषयासक्त माणसाला सुद्धा काय होता? वैराग्य अशा प्रकारचं होतं. ध्यान करतात. आणि मग देवाचं असे जो त्याचं ध्यान करतो तो त्याचं ध्यान करतो. तुका म्हणे येते पिसे ते तैसे असे. तुम्ही जैसा भाव माझ्या ठाई धरा तैसाच मी खरा तुम्हाला लागी. ते भगवान शंकराचं ध्यान करतात. आणि ध्यानाचा हा परिणाम आहे की ज्याचं ध्यान केलं जातं त्याच्या रूपाची प्राप्ती होते.
म्हणून तमोगुण प्रधान उपाधी ज्या भगवान शंकराचे, काळा रंग त्याचा आहे, त्यांचा आहे, पण तो आला इकडं. आणि यांचं ध्यान ते करत असल्यामुळं पांढरा रंग कर्पूर गौरम करुणावतारम तो गेला तिकडं. परमात्मा काळा का आहे याचं एका विद्वानाने अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. काळा का आहे? एकाने सांगितलं काळा नाहीये तो. मग काळा नाही, निळा नाही, सावळा नाही. आकाशाचा रंग कसा आहे हो? आकाश कसं दिसतं? तुम्हाला दिसत नाही आकाश? कसं दिसतं? निळं दिसतं. आकाश कसं दिसतं? निळं दिसतं. आता निळा रंग आहे का त्याला? नाही, कारण वायूलाच रूप नाहीये. आकाश तर वायूचं कारण आहे. त्यामुळं आकाश म्हणजे हे पोकळी, तर कुठं ते निळं आहे, पण वरचं निळं दिसतं. काय दिसतं? तर प्रकाशावर निळेपणाचा काय होतो? भ्रम होतो. तसा परमात्मा हा चित स्वरूप आहे आणि त्या चित्स्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी त्या निळे सावळेपणाचा भ्रम होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की जी वस्तू अतिशय, पाणी जर खूप शुद्ध असेल आणि खूप खोल असेल, समुद्राचं पाणी सुद्धा कसं दिसतं? निळं अशा प्रकारचं दिसतं. विहिरीत पाणी असेल तर लोक म्हणतात काय काळ जंबूळ पाणी आहे हो. सावळं अशा प्रकारचं ते पाणी दिसतं. तर शुद्धतेचं द्योतक आहे. परमात्म्याचं स्वरूप अतिशुद्ध आणि विशाल गंभीर आहे. म्हणून ज्यांना दर्शन झालं त्यांना ते कसं दिसलं? सावळं अशा प्रकार दिसलं. एका गवळणी सांगितलं, हे विद्वानाला काही काम नाही, रात्री कामी उगाच डोकं चालवतात. तो सावळा झाला म्हणजे त्याचं कारण आहे. काय कारण आहे? मी काजळ लावते सतत. आपण तू काजळ लावते म्हणजे तो काळा व्हायचं काय कारण आहे? तो माझ्या डोळ्यात बसलेला आहे आणि मी डोळ्याला काय लावते? काजळ लावते. त्याच्यामुळे तो काळा झालेला आहे. कृष्णानं तर वेगळंच कारण सांगितलं होतं आपल्या आईला. लोक ज्या वेळेला शंका करायला लागले की बा यशोदा मैया गोरी आहे, नंदबाबा गोरे, हे काळ कस काय? कुठून उचलून तर नाही आणलेलं. आता यशोदेला खूप वाईट वाटलं, ती रडायला लागली. भगवंतानी पाहिलेलं आहे, रांगत रांगत तो गेला, हाताने डोळे पुसले आणि विचारला, आई तू का रडली? ते म्हणे कृष्णा, लोक म्हणतात तो आमचा पोरगा नाही. असं लोक म्हणतात. लोक याच्याकरता म्हणतात की तुझा बाप गोरा आहे, मी गोरी आहे, तो काळा कसा आहे? आई तुला खरं सांगू का? हा सांग ना. मी तुझ्यासारखाच गोरा पान होतो. हा गोरा पान होता, हा, आणि मग तू काळा कसा काय झाला? मी अंधारात जन्मलो. तुला झोप लागलेली आणि जिकडे तिकडे काय होता? अंधार होता. ते अंधाराचा कलर गेला चिटकून मला. तेव्हा परमात्मा सावळा आहे, त्याची कांती सावळे आहे हे नक्की आहे. तुकोबाराय म्हणतात की हा सावळा अशा प्रकारचा पण मनोहर आहे. घनमेघ बरवया बरवंट, तो उत्तमातला उत्तम आहे. बरवा म्हणजे चांगला आणि बरविया बरवंट म्हणजे चांगल्यापेक्षा चांगला, चांगल्यातला चांगला. 4 प्रकार असतात. व्यक्तीचे म्हणा, वस्तूचे म्हणा. व्यक्ती केली, काही माणसं वाईटातले वाईट असतात, काही माणसं वाईट असतात, काही माणसं चांगले असतात आणि काही चांगल्यातले चांगले. म्हणजे चांगली माणसं ज्यांना चांगलं म्हणतात त्याला चांगल्यातला चांगला, चांगला, वाईट आणि वाईटातला वाईट, असे 4 प्रकार आहे. परमात्मा हा चांगल्यातला चांगला आहे. तुकोबाराय म्हणतात बरवया बरवंट. बरवया बरवंट, तो का बरं चांगला आहे? चांगल्यातला चांगला असं तुकोबाराय वर्णन करतात. कारण काय आहे? काय असं त्याच्या ठिकाणी चांगलेपणाचं? कोणत्या अवच्छेदकाने तो चांगला आहे? स्वरूपत्व अवच्छेदकाने चांगला आहे, गुणत्व अवच्छेदकाने चांगला आहे, कार्यत्व अवच्छेदकाने चांगला आहे, कारणत्व अवच्छेदकाने चांगला आहे. चांगलं म्हणण्याचं कारण काय आहे? का चांगला आहे तो?
व्यक्तीला चांगलेपणा येण्याची महत्वाची 3-4 कारण आहेत. एक तर कारण चांगलं असेल तर कारणाचा चांगलेपणा कार्याच्या ठिकाणी येतो, आहे की नाही. बरंच काँग्रेस पक्ष सगळ्या आपल्या भारतामध्ये पसरलेला आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपणाची निवडणूक होते तर राहुल गांधी शिवाय दुसऱ्याने कोणी अर्ज सुद्धा भरला नाही. अख्ख्या भारतात पसरलेला पक्ष आहे, सगळ्या भारतात त्याचे कार्यकर्ते आहेत. आणि त्या काँग्रेस पदाच्या अधिकारण बाईची तब्येत बरोबर राहत नाही सोनियाजीची, त्याच्यामुळं त्यांनी ते पद सोडायचं ठरवलं. मग आता ज्याला दुसऱ्याला कोणाला पदावर बसायचं निवडणूक घ्यायची. तर निवडणूक घ्यायला तर निवडणुकीचा अर्ज तर भरला पाहिजे. तर राहुल गांधी शिवाय दुसऱ्यांनी अर्ज सुद्धा कोणी भरला नाही. आणि सगळ्यांनी त्यांना हे काय केला किंवा हेच अध्यक्ष पाहिजे. आता हे अध्यक्ष पाहिजे का बरं वाटलं त्यांना? असं काय त्यांनी कुठलं कर्तृत्व केलेलं आहे? राहुल गांधी अध्यक्षपदाला चांगले असं काँग्रेस लोकांना का वाटलं? तर ते कारण चांगलं आहे म्हणून. कारण काँग्रेस करताच त्यांच्या सगळ्या पूर्वजांनी आपले आयुष्य समर्पण केलेलं आहे. राजीव गांधीचे ते चिरंजीव आहेत. राजीव गांधी इंदिरा गांधीचे आहेत. इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरूचे आहेत. अशा प्रकारची कारण परंपरा चांगली असल्यामुळं कारणत्वावच्छेदकांनी काय आलेलं आहे? चांगलेपण आलेले. बऱ्याच वेळेला एखादा दागिना आकाराने चांगला नसला, बेढब असला, तरीही जर तो सोन्याचा असला तर सोनार म्हणतो चांगला आहे. काय चांगला आहे ते? पुढं पोट आलेलं आहे, हात मोडलेला आहे, मान वाकडे झालेले, तसं नाही. चांगला आहे तर काय चांगलं आहे? कारण चांगलं आहे. कारण सोनं आहे ना, सोन्याचा येतो. कारणत्वावच्छेदकाने चांगलेपणा येतो. कधी स्वरूपत्वावच्छेदकाने काय येतो? चांगलेपणा येतो. आणि कधी गुणत्वावच्छेदकाने कार्यत्वावच्छेदकाने चांगलेपणा येतो. या ठिकाणी तुकोबार आहे, भगवंताला चांगल्यातला चांगला म्हणतात तेव्हा कोणत्या अवच्छेदकाने चांगला आहे? स्वरूपत्वावच्छेदकाने हे तो चांगला आहे, कार्यत्वावच्छेदकाने हे तो चांगला आहे, आणि कारणत्वावच्छेदकाने. एक अवच्छेदक असलं तरी त्याला चांगलं म्हणतात. परमात्मा हा तिन्ही अवच्छेदकाने युक्त असल्यामुळं चांगलेपणाच्या तो नुसता चांगला नाही, चांगल्यातला चांगला आहे. वस्तूला चांगलं कधी म्हटलं जातं नाही का? त्याची काही कारण आहेत पहा. वस्तू जर टिकणारी असेल तर चांगली म्हणतात. एखादी वस्तू जास्त टिकत असेल तर माणसं त्याच्याकरता जास्त पैसे मोजायलाही तयार असतात. आणि चांगली म्हणून अशा प्रकारची तिची गणता होते. हे हलके, हे चांगलं आहे. मग का चांगलं आहे? टिकणार आहे म्हणून. जे टिकतं त्याला काय म्हणतात? चांगलं म्हणतात. तेव्हा देव का चांगला आहे? हा टिकतो. चांगल्यातला चांगला आहे म्हणजे ज्या टिकणाऱ्या वस्तू आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त टिकतो. म्हणून बरवया बरवंट, तुझं विण काही स्थिर राहे ऐसे नाही. बस जगामध्ये टिकणारी वस्तू कोणती आहे हो असं जर कोणी प्रश्न विचारला तर डोळे झाकून सांगा, देव. जगताच्या आधीही तो होता, जगताच्या स्थितिकालामध्येही तो आहे, आणि जगत राहणार नाही त्याही वेळेला तो आहे. त्याचा नाशच होत नाही महाराज. कोणताच नाश नाही. स्वभाव नाश नाही, परता नाश नाही, आश्रय नाश नाही. अशा प्रकारचा अविनाशी परमात्मा असल्यामुळं बरवया बरवंट. चांगलं कोणत्या वस्तूला म्हटलं जातं? स्वरूपत्वावच्छेदकाने जी वस्तू टिकते. चांगली कोणती वस्तू म्हटलं जाते? जी वस्तू सुखकारक आहे, जी वस्तू काय आहे? सुखकारक आहे. एकाने इंचू आणला पकडून,
पप्पा मी काय पकडलो, जाय 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 बाहेर बाहेर नेऊन अशा प्रकारचं सोडून काय आणलं ते. तो म्हणे सापडलं मला, चांगलं नाही ते. आता काय चांगलं नाही, त्याला पाय आहेत. पाय नाही त्याला, पाय आहे. असं मस्त आकड आकड आकडीने चालतो, पण तरी हा म्हणतो त्याला चांगलं नाही. का तर ते सुखकारक नाही, ते काय आहे दुःखकारक अशा प्रकारचे. म्हणजे सुखकारक वस्तू चांगली म्हटली जाते. परमात्मा सुखकारक सुखस्वरूप आहे महाराज. तो का म्हणे माझे हेच सर्व सुख पाहिण श्रीमुख आवडीने. का चांगला आहे परमात्मा, तर सुख स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप स्वरूप अवच्छेदकाने चांगलं आहे. कार्यत्व अवच्छेदकाने तो चांगलं आहे. त्याचं नुसतं नाव जरी घेतलं, तुझे नामाची एके वेळे दयाच्या काना काय मुखाशी का कानाशी मिळे, दयाच्या हृदया ते सांडोनी पळे, भेदजी सहज. महाराज भगवंताचं नाम इतकं चांगलं आहे. त्याचं नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. या नामानी राक्षस सुद्धा मुक्त झाले, राक्षस सुद्धा. इतकं याचं नामच चांगलंय. कार्यत्व अवच्छेदक रूपही अशा प्रकारचं चांगलंय. त्याचं नुसतं गुणगान केलं, ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. तेव्हा त्याचे गुणगान करणं चांगलंय, नाम घेणं चांगलंय, ध्यान करणं अशा प्रकारचं चांगलंय, त्याचं दर्शन चांगलंय, त्याचं ज्ञान चांगलंय, सगळंच चांगलंय त्याचं. अधनम मधुरम वदनम मधुरम. त्या वल्लभाचार्याने त्याचे स्तोत्र केलं, त्याचं सगळंच काय आहे मधुर 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 अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. कार्यत्वावच्छेदकाने चांगलं आहे, स्वरूपत्वावच्छेदकाने चांगलं आहे, आणि कारणत्वावच्छेदकानेही चांगलं आहे. महाराज काय आहे याचं कारण नाही का, त्याचं कारण आहे शुद्ध सत्व गुणात्मक माया. माया बिंबो वशीकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वरा. 3 गुण आहेत, तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण. त्यामध्ये सत्वगुण चांगला आहे. रजोगुण तमोगुणापेक्षा सत्वगुण चांगला आहे. आणि सत्वगुणामध्ये शुद्ध सत्वगुण, गाळून घेतलेला सत्वगुण, अशा प्रकारची ही त्याची उपाधी कारण असल्यामुळं कारणत्वावच्छेदकाने तो चांगला आहे. बरवया बरवंट घनमेघ सावळा. परमात्मा हा अतिशय चांगला आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे आणि ती अत्यंत सुंदर अशा प्रकारची शोभायमान आहे. मुकुट माता कोटी, सूर्याचा झल्लाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. त्याच्या मस्तकावर मुकुट आहे, माता मुकुट. पण तो मुकुट एवढा तेजस्वी आहे, त्या मुकुटाच्या प्रकाशाने. तो प्रकाश असा आहे, तुकोबाराय म्हणतात कोटी सूर्याचा झल्लाळ. 1 कोटी सूर्य जर आकाशात उगवले एकाच वेळेला, तर तो कसा प्रकाश होईल, तशा प्रकारचा प्रकाश त्याच्या मुकुटाचा असा झळकतोय. मुकुट माता कोठी सूर्याचा झल्लाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी. आणि कंठामध्ये निर्मळ अशा प्रकारचा कौस्तुभ मणी, जो समुद्र मंथनातून निघालेला आहे, तो शोभतो आहे. ओती व श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेल्लाळ रखुमादेवी. ओती व श्रीमुख सुखाचे, ओती व सकळ श्रीमुख. सुख अशा प्रकारचं ओतून भगवंताचं श्रीमुख तयार झालेलं आहे. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. भगवंताच्या मुखाचं वर्णन केलेलं आहे. सुंदर मुख साजिरे
कुंडले सुंदर मुख साजरे कुंडल मनोहार गोमटी हो असं ओती व श्रीमुख सुखाचे सकळ. आणि वामांगी वेल्लाळ रखुमादेवी, डाव्या बाजूला अत्यंत सुंदर असणाऱ्या रखुमादेवी आईसाहेब आहेत, ज्या साक्षात लक्ष्मीचा अवतार. परमात्मा तर स्वतः सुंदरच आहे, पण आईसाहेबामुळं आणखीन सौंदर्यामध्ये काय पडलेले आहे, भर अशा प्रकारची पडलेली आहे. वामांगी वेल्लाळ रखुमादेवी, उद्धव अक्रूर उभे दोहीकडे, वर्णिती पवाडे सनकादिक. भगवंताच्या ऐश्वर्याचं वर्णन करतात. उद्धव आणि अक्रूर हे भगवंताच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. उद्धव यादवातीलच, अक्रूरही यादवातीलच एक होते. उद्धव भगवंताचा शिष्य आहे, अक्रूर भगवंताचा भक्त आहे, उद्धवही भक्त आहे. भगवंतानी शेवटी उद्धवाला ब्रह्मज्ञान सांगितलं. भागवतामध्ये तो विषय आलेला आहे. तारुण्यामध्ये अर्जुनाला सांगितलं, त्याच्या गीतेमध्ये विषय आलेला आहे. आणि नंतर दोनच चेले केले त्यांनी ब्रह्मज्ञानाकरता, एक उद्धव आणि अर्जुन. तर तो उद्धव एका बाजूला आहे आणि अक्रूर भगवंताच्या सगुण स्वरूपाचा अनन्य अशा प्रकारचे भक्त होते, ते दुसऱ्या बाजूला उभे आहेत. उद्धव अक्रूर, हेच अक्रूर भगवंताला मथुरेला नेण्याकरता गोकुळातून आले. शूरसेन वृष्णी वंशाचे ते सरदार होते. अतिशय कर्मनिष्ठ असं भागवतामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. अक्रूर तर हे दोन्ही बाजूला उभे आहेत आणि भगवंताच्या पराक्रमाचं वर्णन करणारे कोण आहेत? सनकादिक. सनकादिक कोण? सनकादिक हे 8-8 वर्षाची पोरं, 4 आहेत ती. सनक, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार अशा प्रकारची त्यांची नाव आहेत. जगाच्या आरंभाला त्यांची उत्पत्ती झालेली. जग उत्पन्न करण्याकरता ज्या वेळेला ब्रह्मदेवानी सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा यांना उत्पन्न केलं आणि तेव्हापासून ते 8च वर्षाचे. भगवंताकडून त्यांनी वर मागून घेतला की आम्हाला 9 वर्ष लागू, 16वं तर नकोच, पण 9 सुद्धा अशा प्रकारचं नको आहे. 8 वर्षाचे असतात आणि भक्ती ज्ञानाचे मूर्तिमंत ते काय आहेत? पुतळे आहेत. जगात जेवढे मोठे संत होऊन गेले त्या सगळ्यांचे गुरु, नारदाचे गुरु सनकादिक अशा प्रकारचे आहेत. तर हे सनकादिक परमार्थ क्षेत्रामध्ये अतिशय श्रेष्ठ आहेत. तुकोबारायांनी आपल्या कुळदैवाचा परिचय करून देत असताना अशाच रूपाने तो का म्हणे जाते, सनकादिक ध्यात ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. जय विजयाला ज्यांनी शाप दिला होता अशा प्रकारचे हे सनकादिक आहेत. ते भगवंताचे पवाडे. पवाडे म्हणजे शौर्याच्या कथा, त्याला पवाड अशा प्रकारचे म्हणतात. म्हणजे विशिष्ट चालीमध्ये म्हटल्यानंतरच पवाडा असतो असं नाही. आपल्या वारकऱ्याच्या चालीत म्हणलं तरी तो काय आहे? पवाडाच आहे. तर हे सनकादिक पवाडे गातात. आणि शेवट तुकोबार आहे त्या पांडुरंगाचं शेवटच्या चरणात वर्णन करतात. तुका म्हणे नव्हे अनेका सारिका. अगदी मला ज्याचं दर्शन हवंय, त्याचा परिचय करून द्यायचा ठरला, त्याचं लक्षण सांगायचं ठरलं, तर जो अनेका सारिका नव्हे तो माझा सखा पांडुरंग आहे. तुका म्हणे नव्हे अनेका सारिका, जो दुसऱ्यासारखा नाही किंवा दुसरा त्याच्यासारखा नाही. तो दुसऱ्यासारखा नाही म्हटलं काय आणि दुसरा त्याच्यासारखा नाही म्हटलं काय, काही अडचण नाही. सारखंच आहे, अर्थ तर एकच आहे. त्याच्यासारखा कोणीच दुसरा नाहीये. अर्जुनाने असंच वर्णन केलेलं आहे. नत्वत समोस्त्य भेदिक कुतोन्य तत्समहा अन्य न
देवा तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. यशोदा सुद्धा म्हणते, श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. याला नाही दुसरा जोडा म्हणजे ते एकच जोडा, तर जोडा असा अर्थ आहे की याच्या सारखा दुसरा कोणी नाहीये. तुकोबाराय असं सांगतात की अनेका सारिखा नोहे. पण प्रश्न हा आहे की अनेका सारिखा का नोहे? असं काय आहे याच्या ठिकाणी की जे दुसऱ्याकडे नाही? दुसऱ्याकडे का नाही आणि याच्याकडेच का आहे? कोणत्या घटकाकडे पाहून तुकोबारायांनी अशा प्रकारचं त्याचं लक्षण केलेलं आहे? तो का म्हणे नव्हे अनेका सारिका. अनेकयामध्ये कोण घ्यायचं? अनेकयामध्ये जड वर्ग आहे, अनेकयामध्ये जीव वर्ग आहे आणि अनेकयामध्ये देव वर्ग आहे, नाही का? पुराणामध्ये आपण पाहिलं तर अनेक देवांचं वर्णन येतं. पूजनीय 5 देवता आहेत. भगवान शंकर आहेत, सूर्यनारायण आहेत, गणपती बाप्पा आहेत आणि देवी आहे. या 5 देवता पूजनीय अशा प्रकारच्या सनातन धर्मामध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये मानलेले आहेत. तेव्हा तुकाराम महाराज तो अनेका सारिका नोहे असं का म्हणतात? तो का म्हणे नव्हे अनेका सारिका? अनेक जड आहे, मग जड याच्यासारखं नाही आपण समजू शकतो की ते जडच आहे. हा कसा आहे? चेतन आहे. त्याच्यामुळं जड चेतनासारखं नाही म्हणलं तर ठीक आहे, पण जीव चेतन आहे. मग जीव आहे ना याच्यासारखा चेतन, पण चेतन जरी असलं तरी त्याच्यासारखा नाही. का? परतंत्र आहे, हा स्वतंत्र आहे. परमात्मा कसा आहे? स्वतंत्र आहे. जीव परतंत्र आहे. हा व्यापक आहे, जीव परिचिन्न आहे. हा कर्माधीन आहे, हा कर्मातीत अशा प्रकारचा आहे. पाप पुण्याचा जीव करता आहे आणि सुखदुःखाचा भोगता आहे. हा करताही नाही आणि भोगताही अशा प्रकारचा नाही. असं जरी चेतन जीव असला तरी जीवामध्ये आणि पांडुरंगामध्ये जमीन आसमानचा काय फरक आहे? जमीन आसमानचा. तर ज्ञानोबारायांनी घोंगडीच्या अभंगामध्ये जीवातला आणि पांडुरंगातला फरक दाखवलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी घोंगडी लयच मस्त आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगोली रे? हे आम्हाला असली घोंगडी कशाला दिली देवा? महाराज देवाला दररोज सकाळी असा एवढा लोण्याचा गोळा खाऊ घालतात. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य रोज असतो तरी त्याला शुगर नाही. आणि आपण काही खात नाही महाराज, पाणी पेलं तरी शुगर वाढते. ज्याला शुगर झालेली आहे त्याला साखर खाल्ल्यावर शुगर वाढते असं नाही. त्यांनी पाणी जरी पेलं, हिरवी मिरची खाल्ली तरी काय वाढते? शुगर वाढते. हे असलं आम्हाला का दिलं? तुकोबाराय म्हणतात तुझं किती मस्त आहे बरं, काहीच होत नाही महाराज त्याला. आता 28 युगापासून उभा आहे, पण पायाला गोळे आलेले, पायाला सूज आली आहे, कंटाळा आलाय. नाही ना, उभाच आहे ना तो. योगी 28 पेट्यावर उभा. आणि आपले 2 तास कीर्तन असतं. 2 तासाच्या पुढे जर कीर्तनकार गेला तर त्याचं गचुरच धरावं वाटत जाऊन. कीर्तनकारांनी हे लक्षात ठेवावं की मर्यादा कीर्तनाचे. म्हणजे गुरुवारी मामासाहेब सांगत होता, असं म्हणतात की वेळेच्या अगोदर 5 मिनिटं सोडले की श्रोत्याचे फुकट 10 मार्क मिळतात. वा, चांगलं कीर्तन झालं का? लवकर सोडलं. बरं, लांबवणाऱ्या कीर्तनकाराला दुसऱ्याच्या कीर्तनात उभा करायला पाहिजे टाळी घेऊन, मग कळतं त्याला.
कशा करता सांगितलं, 2 तास उभं राहायचं, जड जातं, इकडला पाय तिकडचा पाय, एक पाय वर घे, दुसरा पाय खाली कर, थोडं मागं सरक, पुढं सरक, याच्या कानाला लाग, त्याच्या कानाला लाग. 2 तासात किती चाळे करावे लागतात, तेव्हा ते कसे बसे जातात 2 तास. कधी कधी वाटतं की दगड घालावा त्या घड्याळावर, सरकतच नाही पुढं, देऊ काटाच पुढं सरकत नाही. आणि हा बाबा 28 युगापासून उभा आहे, तक्रार नाही अजून. त्याची क्षमता आहे तशी. तेव्हा त्याचं घोंगडच लय मस्त आहे. 6 गोंडे लावलेले आहेत त्या घोंगड्याला. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर. काय गोंडे आहे महाराज, एक एक गोंडा. यश आमचं असं एखादं टाकलं का ते पालथं पडलंच समजायचं. लगेच लोक म्हणते आम्हाला माहिती होतं, पण काय करता, आम्हाला काही त्यावेळेस बोलता आलं नाही. कारण यांनी पाय घातला का तो अपयशीच होतो. परमात्म्याचं असं आहे, त्याचं नुसतं नाव घेतलं तरी लोकांची कामं होतात महाराज. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर. अशा प्रकारचं यश पूर्णपणे पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणाजवळच नाही. नव्हे आणि का सारे का म्हटलंय तुकोबारायणी, तो दुसऱ्यासारखा नाही. तर हे 6ही गुण त्याच्या ठिकाणी एकत्र आहेत. बाकीच्या ठिकाणी आहेत गुण, पण एक तर पूर्ण नाहीत, थोडे थोडे आहेत. आणि सगळे एका ठिकाणी नाहीत. कोठे काही, कोठे काही, एक आहे एक नाही. 6ही गुण त्याच्या ठिकाणी. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत. म्हणून बरंच काय औदार्य, ती पुतना मारण्याकरता आली त्याला. पुतना याला मारण्याकरता आली आणि त्यांनी तिला वैकुंठाला पाठवलं, सायुज्य मोक्ष दिला. तो सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरस्वती दिला पुताने, विसाचने स्तनपाने मारू आले. आता भगवान शंकराला जगा करता म्हणून तो काम उठवायला गेला. त्याचे काही वैयक्तिक काम होतं असं नाही. पण तो तारकासुर अत्यंत माजला होता. तारकासुराला वर होता शंकराच्या पोराकडून त्याला मृत्यू. आणि ह्यो बाबा जो तपश्चर्याला बसला, काही युग गेली तरी तपश्चर्यातून बाहेर यायची तयारी नाही. आणि मग तो सगळ्या जगाला त्रास देऊ लागला. आता हे समाधीतून बाहेर आले तर लग्न करतील ना. लग्न झालं तर काय होईल, पोरगं व्हायचं. समाधीतून बाहेर येणं गेले म्हणून सगळ्या देवाने कामाला सांगितलं, कामा तुझं काम आहे त्यांना समाधीतून बाहेर काढायचं. ते म्हणून ती रागावतील बाबा, नाही रागावायचे. काही नाही महाराज, त्यांनी बाण मारला, त्यांच्या वर्मी तो लागला. समाधीतून त्यांचं उत्थानही झालं. पण मग समोर काम पाहिलं की डोळ्यातून तिसरा डोळाच उघडला. ते जागीच कापरासारखं पेटलं ते. आणि ही पोतना मारायला म्हणून स्तनामध्ये विष घालून आलेले. तर या बाबाने तिला कुठं पाठवलं, मुक्त केलं, मोक्ष अशा प्रकारचा दिलाय. तर हे दुसरीकडं नाहीच आहे कुठं. म्हणून तो का म्हणे नो हे तो अनेकासारखा का नो हे, किती काही अशा प्रकारचा, पण दुसऱ्यासारखा नाही. दुसरे कोणीही त्याच्यासारखे नाही. कोण आहे सांगा ना. त्या भृगु ऋषींनी लाथ मारली महाराज जोड्यासह. भगवान दुपारी जेवण वगैरे झालेलं होतं, विश्रांती करत होते. आले तर तुमडं आणि झोपलेल्या जागेवर लाथ मारली छातीवर. भगवान उठलेले तर ते पाय दाबायला लागले. तुम्हाला त्रास झाला का?
भाग्य आहे आमचं की आपल्या चरणाची माती. अजून अशा प्रकारचं ते चिन्ह परमात्मा मिरवतात. हृदयी श्रीवत्सलांचन मिरवी भक्ताचे भूषण, नाही तयाचा सीन सुख धरिले लातेचे. कोण आहे असं? मला असं म्हणला, बडव्याला दाखवतो. तू काय म्हणे नव्हे अनेका सारिखा, तोच माझा सखा पांडुरंग. बरवया बरवंट घनमेघ सावळा, वैजयंती माळा गळा.